त्यांनाच नाही माहित काय बनवलंय तर. जाम मजा केली नंतर. म्हणजे आम्ही पहिला काय मला इकडचा सगळीकडचा नजारा दाखवते. कॉम्प्रोमाइज करून काहीतरी गोष्टी करून खाण्यात आणि करण्यात आणि जगण्यात मजा असते ती वेगळीच असते. उत्तल पहिली ठेवलं ते. आराध्य दादाला उठव पहिला. पाडशील त्याला. अरे पडेल बघा तो. पय पय लात मारते पप्पाचे. हा मी येत नाही ना. सॉरी बोल, सॉरी बोल. लात नाही मारायची, पाया पडणे. सॉरी बोल. ऐकणारच नाही. येत नाही मी. चाल. नाही येत मी. आता मारतो. उठा, ओरडू नका त्याला. नाही नाही गप. का आला? पप्पाने सॉरी बोल, मग उठतील. गप. सॉरी बोल पप्पाना. इथे सकाळी उठल्या उठल्या आम्ही 7:30 वाजता चहा बनवलेला होता. याच्यात दूध आहे, याच्यात चहा आहे आणि चहा पिऊन झालेला. आणि आता आऊनी बनवलेत ब्रेड पकोडे. त्यांनाच नाही माहित काय बनवलंय तर. हे ऍक्च्युली ऑमलेट सारखं, ऑमलेट मध्ये आपला अंड्याचं बॅटर असतं ना, त्याच्यामध्ये ब्रेड आलटी पलटी मारलेत आणि तळून घेतलेत. सो चांगले लागतात. आणि त्याच्यावर थोडंसं मी मीठ आणि राहू दे ना सध्या कढी. कुठे चालला तू? चल इकडं. अरे बापरे, कुठून आले पप्पा? सावकाश, जाऊ नको. मोशन मध्ये मस्त गेली. काय झाला? काय परत? कुठली आतमधली?
नाही 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 बाबा, तेवढा नाही आपला ऍडव्हान्स. थांबा 2 मिनिटं. आता स्वराज्य आमचा सिंहासनामधनं बाहेर उतरलेला आहे. सिंहासन ठेव, चल आपला देते. पाटला कमी जोर लावलेला त्याने. जवळजवळ वाजलेले 12:30 आणि आमचं मस्तपैकी एन्जॉय वगैरे करून झालेलं आहे. आणि आम्ही चेंज केलं आहे, म्हणजे आहोनी, मी आणि स्वराज्यानी असं चेंज केलं आहे. थोडंसं मी तयारी केली आणि नेहमीप्रमाणे जेवण करायचं आहे. तर आहोनी कालचे थोडेसे पकोडे थोडेसे तळलेले आणि थोडेसे तळायचे ठेवलेले, तर ते आहो तळत आहेत आणि आम्ही बनवणार आहोत आज. असं चाललं आहे की बिर्याणी बनवायची, पण झाली तर बनवू, नाही तर नाही बनवणार. तळायचे काम चालू आहेत. एवढे काय पकोडे संपतील नाही आपल्याला एवढे पकोडे. हां, वाटावाट करा तिथं. आणि आपण, मला तर कंटाळा नाही तर पकोडे खायचे. तळायचं काम चालू आहे. ते पुरण ना आपल्याला नंतरला. आणि इथं सरूनी पण चेंज केला. ह्याच्याकडे पण, त्याला ॲक्च्युली थांबायचं होतं, पण ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला नसेल म्हणून मग त्याला पण घेऊन आलो आम्ही सोबत. आणि इकडचं थोडंसं त्यांचं पकोडे तळून होसपर्यंत मी तुम्हाला इकडचा सगळीकडचा नजारा दाखवते सुरुवातीपासूनचा. आणि आमच्यासोबत 3 फॅमिली थांबले आहेत. सो सगळी तिकडे एन्जॉय करतायत. थोडासा नजारा दाखवायचा प्रयत्न करते मी. जाम मजा केली नंतर. म्हणजे आम्ही पहिला स्पीकर नव्हता लावला काल, पण आज त्या लोकांनी स्पीकर लावलेला ना, मग त्या सोबतच सगळ्यांनी एन्जॉय केला मी. म्हणजे डान्स वगैरे, आगरी कोळी म्हटल्यावर डान्स पहिला पाहिजे. सो मस्तपैकी डान्स वगैरे केला. आणि आम्ही इकडे आलो हे सगळं. आणि इथे या एरियामध्ये आम्ही थांबलेलो आहोत. इथून ही एंट्री आहे. इथून एंट्री आहे ही. मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहेत आणि हिरवळ वाटते आणि भारी वाटते. एंट्रीला 1 नंबर वाटते. आणि 1 नंबर फार्म हाऊस आहे. म्हणजे दोन्ही पण सोय आहेत. त्यांच्याकडचं पण जेवण असतं, नाश्ता असतं. आणि आपण करत असेल तर आपल्याकडचं पण, म्हणजे आपल्याला ते किचन अवेलेबल करून देतात. आणि जरी किचन नको पाहिजे असेल आपल्याला, आपण सगळं आणलं असेल तरी सुद्धा ती सुद्धा सोय करून देतात. तर इथे 2 रूम आहेत आणि तिथे किचन आहे. इथे आपण राहिलेले ती रूम आहे. आणि इथे एक रूम आहे. आय थिंक ती केअरटेकरची आहे. आणि इथे जे राहतील त्यांच्यासाठी इथे बसायला प्लेस वगैरे केलेला आहे. आणि इथे आहेत ह्या 2 गाड्या, 3 गाड्या आय थिंक एकाच फॅमिलीच्या आहेत. आणि हा इथे, या इथे मोठ्या रूम आहेत. या इथे मोठ्या रूम आहेत. आणि इथे स्टेज आहे. आणि स्टेजच्या समोर एवढा स्पेस आहे मस्तपैकी. म्हणजे इथं पार्टी वगैरे
करू शकतो. एवढा मस्त पैकी छान असा हिरवळीचा स्पेस आहे. एक नंबर वाटतंय. आणि इथं तळा आहे. इथे रूम आहे आणि इथे बसण्यासाठी स्पेस आहे. तर आपलं इथे राईस झालेला आहे आणि चिकन होतोय. वाव, सो एक नंबर वास येतोय. इथे कोथिंबीर कापून ठेवली आहे. आपले नॉर्मली थर देणार आहे भाताचे आणि चिकनचे. आणि आपल्याकडे कलर आहे आणि कोथिंबीर देखील मी कापून ठेवली इथे. सो चांगली लागेल टेस्ट. वास तर एकदम भारी सुटला आहे. एकदम म्हणजे एकदम लय भारी वास सुटला आहे. फक्त दही पाहिजे होता थिकनेससाठी, पण दही नाही आहे. पण जमतं. हेच तर मजा आहे. काय म्हणजे कॉम्प्रोमाइज करून एका ठिकाणी 1-2 दिवस राहणे. म्हणजे आपण ज्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्या लाईफ जगत असतो त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज म्हणून करत नसतो. पण अशा कुठेतरी आल्यानंतर काहीतरी कॉम्प्रोमाइज करून काहीतरी गोष्टी करून खाण्यात आणि करण्यात आणि जगण्यात मजा असते, ती वेगळीच असते. सो आपली बिर्याणी एक नंबर होणार आहे. सो झाल्यानंतर तुम्हाला एकदा दाखवीनच. खाताना नाही दाखवणार, पण झाल्यावर दाखवीन. तर आता एवढं झालेलं आहे. आय थिंक 2 वगैरे आता वाजले 1:30 आणि आपल्याला 4 वाजेपर्यंत चेकआउट करायचं आहे. तर आपण आलेलो आहोत रिक्षात. तर आपल्याला आता काहीतरी गाडीची व्यवस्था करायला लागेल. तर त्याची जरा धावपळ करायला लागेल 2:30च्या दरम्यान. सो पोर अजून पाण्यातच आहेत. तर जेवण झाल्यानंतर त्यांना बोलवून घेईल. तसं त्यांना भूक नाही लागणार. ॲक्च्युली नाश्ता वगैरे केलेला आहे भरपूर आणि हे एवढं पण जेवण संपणार नाही आम्हाला. सो बघू आता कसं काय होतं आहे, जाण्याची कशी व्यवस्था करता येते आपल्याला. सो मस्तपैकी आपला जेवण झालेलं आहे म्हणजे जेवण बनवून झालेला होता आणि आता जेवायला बसलो. एवढा काय आपल्याला चौघांना संपणार नाही. आपला झालं. सो आता आम्ही निघतोय आणि आमची रिक्षा पण आले आणि आता निघतोय आम्ही. आणि सगळं रूम वगैरे साफ केलेले आहेत आता. म्हणजे सगळं आपली वस्तू घेतलेली आहेत. काय आपलं आहे ते भात आहे. घ्या लॉक लावताय का? थंडा पण घेतलेला मी. तुमचं लक्ष आहे तेवढंच तुमचं बाकी चावी दे. मूड पण नाही. बरं हा येतच